गुरुप्रसाद क्लासेसमधील 10वीचे विद्यार्थी आणि प्रगती क्लासेसमधील 10वीचे विद्यार्थ्यांचं स्वागत. आज आपण बघूया 10वीचा सायन्स फर्स्ट लेसन पार्ट 1. फर्स्ट लेसन आहे ग्रॅव्हिटेशन, गुरुत्वाकर्षण. ठीक आहे, या पाठात आपण बघणार आहोत गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, सर्क्युलर मोशन, सेंट्रिपिटल फोर्स यांचा अभ्यास करणार आहोत. सर्क्युलर मोशन म्हणजे वर्तुळाकार गती, सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे अभिकेंद्रकी बल. केप्लर्स लॉज, केप्लर्स हा एक सायंटिस्ट आहे, त्यांनी गतिविषयक ग्रहांच्या गतिविषयक 3 नियम मांडलेत. त्या 3 नियमांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्याच्यानंतर न्यूटननी वैश्विक गुरुत्वाकर्षणीय सिद्धांत मांडला आहे, त्याबद्दल आपण अभ्यास करणार आहोत. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जे त्वरण निर्माण होते त्याबद्दल अभ्यास करणार आहोत. त्यानंतर फ्री फॉल आणि वेलॉसिटी याच्याबद्दल आपण अभ्यास करणार आहोत. तर प्रथम आपण बघूया मागच्या इयत्तेत आपण काय शिकलो. तर मागच्या इयत्तेत तुम्ही फोर्सबद्दल माहिती घेतली. व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ द फोर्स ॲक्टिंग ऑन एन ऑब्जेक्ट, म्हणजे फोर्सचा एखाद्या ऑब्जेक्टवर, एखाद्या वस्तूवर काय परिणाम होऊ शकतो. तर फोर्समुळे, फोर्स म्हणजे काय, बल. बल लावल्यामुळे आपण एखाद्या वस्तूचा वेग बदलू शकतो किंवा त्याचा आकारही बदलू शकतो. बरोबर, 9वीमध्ये आपण हे शिकलो. सेकंड क्वेश्चन विचारला आहे, व्हॉट टाईप्स ऑफ फोर्सेस आर यू फॅमिलियर विथ. कोणते कोणते फोर्सबद्दल तुम्हाला माहीत आहे. तर मॅग्नेटिक फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स याबद्दल मागच्या इयत्तेत आपण अभ्यास केला आहे. त्याच्याबद्दल आपण उदाहरणं घेऊन अभ्यास केला आहे. मॅग्नेटिक फोर्स म्हणजे मॅग्नेट्स जे आहे, मॅग्नेटकडे लोखंडी टाचण्या आकर्षिल्या जातात बिकॉज ऑफ दॅट मॅग्नेटिक फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचं एक्झाम्पल आपण काय घेतलं होतं, कंगवा ज्यावेळेस आपण डोक्यावर, केसांवर घासतो आणि कागदाच्या तुकड्यांजवळ जर तो कंगवा नेला तर ते कागदाचे तुकडे कंगव्याकडे आकर्षिले जातात, ज्याला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे त्यांच्यामध्ये. त्याचनंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वाकर्षणीय बल. एखादं फळ झाडावरून खाली पडते, पृथ्वीकडे आकर्षिले जाते बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. याबद्दल आपण काय केलं, अभ्यास केला होता. We have seen in the previous standard that the gravitational force is a universal force and it acts not only between two objects on the earth but also between any two objects in the universe. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे म्हणजे गुरुत्वाकर्षणीय जे बल आहे हे फक्त पृथ्वीवरच्याच ऑब्जेक्ट्सवरती कार्यरत नसतं. पृथ्वीवरीलच 2 वस्तूंमध्ये नव्हे तर कोणत्याही 2 खगोलीय म्हणजे अवकाशामधल्या ज्या दोघी अजून कोणत्या वस्तू आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा हे प्रयुक्त होते. ठीक आहे, गुरुत्वाकर्षणीय बल, गुरुत्वाकर्षणाचे बल हे एक वैश्विक बल असून ते केवळ पृथ्वीवरील 2 वस्तूंमध्येच नव्हे तर कोणत्याही 2 खगोलीय वस्तूंमध्येही प्रयुक्त होत असते. हे आपण मागच्या प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये बघितले. या बलाचा शोध कसा लागला ते आपण आता पाहूया. ग्रॅव्हिटेशन म्हणजे गुरुत्वाकर्षण, याचा शोध कोणी लावला, कसा लावला ते आपण बघूया. ॲज वी हॅव लर्न द फेनॉमिना ऑफ ग्रॅव्हिटेशन वॉज डिस्कवर्ड बाय सर आयझॅक न्यूटन. तर हा जो ग्रॅव्हिटेशनचा शोध, गुरुत्वाकर्षणाचा शोध हा न्यूटन या शास्त्रज्ञाने लावला आहे. ॲज स्टोरी गोज ही डिस्कवर फोर्स बाय सीइंग एन ॲपल फॉल फ्रॉम अ ट्री ऑन द ग्राउंड. ही वंडर वाय ऑल ॲपल फॉल वर्टिकली डाउनवर्ड अँड नॉट ॲट अँगल टू द वर्टिकल. वाय डू दे नॉट फ्लाय ऑफ इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन. म्हणजे तो एकदा असा झाडाखाली बसलेला असताना एक सफरचंद झाडावरून खाली पडले. तर त्याला असा प्रश्न पडला की हे सफरचंद खालीच का पडले, हे सफरचंद पृथ्वीच्या दिशेने का पडले, हे वर का नाही गेले किंवा हॉरिझॉन्टल साईडने फेकले का नाही गेले, आडव्या दिशेने का नाही फेकले गेले, याबद्दल तो विचार करू लागला. अँड आफ्टर मच थॉट ही केम टू द कन्क्ल्युजन दॅट
अर्थ मस्ट बी अट्रॅक्टिंग द ॲपल टुवर्ड इटसेल्फ अँड दिस अट्रॅक्टिव्ह फोर्स मस्ट बी डायरेक्टेड टुवर्ड सेंटर ऑफ द अर्थ. म्हणजे एवढ्या साऱ्या विचारानंतर त्यांनी असं कन्क्ल्युशन काढलं, असा निष्कर्ष काढला की पृथ्वी जी आहे ती या वस्तूला, ती त्या ॲपलला स्वतःकडे अट्रॅक्ट करते आणि म्हणून ते फळ कुठे पडलं? पृथ्वीवर पडलं, जमिनीवर पडलं. आणि जो फोर्स आहे, द डायरेक्शन फ्रॉम द ॲपल ऑन द ट्री टू द सेंटर ऑफ द अर्थ इज वर्टिकल डायरेक्शन. म्हणजे पृथ्वी जी आहे ही आपल्या केंद्राकडे वस्तूला आकर्षित करते आणि मग केंद्राकडे कशी? वर्टिकल बाजू, उभी बाजू येणार. म्हणजे कोणतीही वस्तू जी आहे ही पृथ्वीकडे अशा वर्टिकल लाईनमध्ये, डायरेक्शन कोणतं आहे? वर्टिकल डायरेक्शननी अट्रॅक्ट होत असते. म्हणजेच ह्या ॲपलला पृथ्वीने स्वतःकडे अट्रॅक्ट केलं आणि अट्रॅक्ट करण्यासाठी ती त्या ॲपलवर कोणतं बल लावते? गुरुत्वाकर्षणीय बल लावते आणि त्या बलामुळे जे ॲपल आहे हे पृथ्वीच्या दिशेने खाली पडते. इथे बघूया इन फिगर 1.1 ऑन द लेफ्ट शो. इथे तुम्हाला एक ॲपल ट्री दाखवली आहे, पृथ्वी आहे आणि मून म्हणजे चंद्र जो पृथ्वीभोवती फिरत असतो त्याचंही चित्र दाखवलं आहे. फोर्स ऑन ॲन ॲपल ऑन द ट्री इज टुवर्ड्स सेंटर ऑफ द अर्थ दॅट इज अलॉंग द परपेंडिक्युलर फ्रॉम पोझिशन ऑफ ॲपल टू सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजे ही जी पोझिशन आहे ॲपल आणि अर्थ ही कशी आहे? परपेंडिक्युलर पोझिशनमध्ये आहे. पृथ्वीवरील सफरचंदावरील जे बल आहे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते. पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने सफरचंदावर बल लावले जाते आणि ते जे बल आहे हे सफरचंदाच्या स्थानापासून पृथ्वीच्या पृष्ठभागाला कसं आहे? परपेंडिक्युलर म्हणजे लंब असते. कळतंय? हे जे बल आहे हे कसं आहे? लंब म्हणजे परपेंडिक्युलर. त्याचं डायरेक्शन कसं असतं? परपेंडिक्युलर. द फिगर ऑल्सो शोज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ अँड मून. इथे तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्ससाठी एक डायग्राम दाखवली आहे, अर्थ आणि मूनची सुद्धा. तर इथे तुम्ही असंही सांगू शकतात की जी पृथ्वी आहे ही जसं सफरचंदाला आपल्याकडे अट्रॅक्ट करते, सफरचंद ज्या हाईटवर आहे त्याच्यापेक्षा आणखी उंचावरती पण काही सफरचंद आहेत, त्यांनासुद्धा ती स्वतःकडे अट्रॅक्ट करते. आणि त्याचप्रमाणे न्यूटनला असाही प्रश्न पडला तर कितीही हाईटला ॲपल असला तरी पृथ्वी आपल्या स्वतःकडे त्या ॲपल्सला अट्रॅक्ट करते. मग त्याच्यापेक्षाही अजून काही उंच अशा ठिकाणी वस्तू आहेत, पृथ्वी त्यालाही आपल्याकडे अट्रॅक्ट करत असेल का? किंवा सूर्य जो आहे, सूर्याभोवती भरपूर सारे प्लॅनेट्स, ग्रह फिरत असतात, तर सूर्य देखील अशा ग्रहांना आपल्याकडे अट्रॅक्ट करत असतो का? असे प्रश्न त्याला पडले आणि त्यानुसार त्यांनी पुढे अभ्यास आपला चालू ठेवला आणि त्यानुसारच त्याने वैश्विक गुरुत्वाकर्षणीय सिद्धांत मांडला आहे. तो आता आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये डिस्कस करणार आहोत. आता प्रथम आपण बघूया फोर्स आणि मोशन. फोर्स म्हणजे बल, मोशन म्हणजे गती. वी हॅव सीन दॅट force is necessary to change the speed as well as the direction of the motion of an object. फोर्समुळे काय होतं तर स्पीड चेंज होतो, त्याचप्रमाणे डायरेक्शन, गतीचं डायरेक्शन, दिशासुद्धा, ऑब्जेक्टची दिशासुद्धा चेंज होते. बरोबर. आपण मागच्या इयत्तेत न्यूटन्सचे बघितले लॉज बघितले. व्हॉट आर द न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. 3 लॉज आपण बघितले न्यूटन्सचे. ठीक आहे. आता इथे तुम्हाला सायंटिस्ट, ग्रेट सायंटिस्ट सर आयझॅक न्यूटनबद्दल माहिती दिलेली आहे. तर जो आयझॅक न्यूटन आहे वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ रिसेंट टाईम, म्हणजे आधुनिक काळातील शास्त्रज्ञ म्हणून त्यांना संबोधलं जातं, अग्रगण्य असे शास्त्रज्ञ म्हणून. ही वॉज बॉर्न इन इंग्लंड. त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. ही गेव हिज लॉज ऑफ मोशन, इक्वेशन्स ऑफ मोशन अँड थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी इन हिज बुक प्रिन्सिपिया. त्यांनी आपल्या प्रिन्सिपिया नामक बुकमध्ये गतीचे नियम, गतीचे इक्वेशन आणि ग्रॅव्हिटीची थिअरी म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा अभ्यासाबद्दल लिहिलेले आहे.
बिफोर दिस बुक वॉज रिटन, त्याचं हे पुस्तक लिहिण्या अगोदर केपलर नामक शास्त्रज्ञाने गिवन 3 लॉज डिस्क्रायबिंग प्लॅनेटरी मोशन. केपलर नामक शास्त्रज्ञाने ग्रहांच्या कक्षेविषयी, ग्रहांची जी कक्षा आहे त्याच्याविषयी 3 नियम मांडले आहेत. 3 नियम मांडले होते. हाऊएव्हर रिझन वाय प्लॅनेट्स मूव्ह इन द वे डिस्क्राइब्ड बाय केपलर लॉ वॉज नॉट नोन. त्यांनी जे 3 नियम मांडले, परंतु ग्रह त्या नियमांप्रमाणे भ्रमण का करतात यामागील कारणाची त्याला काही जाण नव्हती. मग न्यूटन विथ हिज थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी मॅथमॅटिकली डिराईव्ह केपलर्स लॉ. मग न्यूटनने त्याचे जे 3 नियम होते ते मॅथमॅटिकली गणितीय पद्धतीने प्रूव्ह केले. पुढे, इन ॲडिशन टू दिस न्यूटन डिड ग्राउंड ब्रेकिंग वर्क इन सेव्हरल एरिया इन्क्लुडिंग लाईट, हीट, साऊंड अँड मॅथमॅटिक्स. तर न्यूटनने प्रकाश, उष्णता, ध्वनी, गणित या शाखेंमध्येही उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे, असे शोध लावले आहेत. ही इन्व्हेंटेड अ न्यू ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स. त्यांनी गणितामध्ये एक नवीन शाखेचा शोध लावला ज्याला कॅल्क्युलस या नावाने संबोधलं जातं आणि ज्याचा उपयोग फिजिक्स आणि मॅथ्समध्ये भरपूर प्रमाणात होतो. ही वॉज द फर्स्ट सायंटिस्ट टू कन्स्ट्रक्ट अ रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. तो फर्स्ट सायंटिस्ट आहे ज्याने टेलिस्कोप परावर्तक दुर्बिणीचा शोध लावला. ओके, तर इथे आपण ही माहिती बघितली आहे सर आयझॅक न्यूटन या सायंटिस्टबद्दल. त्याच्यानंतर आपण आता इथे बघणार आहोत सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. व्हॉट इज सर्क्युलर मोशन? सर्क्युलर मोशनला मराठीत काय म्हणतात? वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्री बल. सेंट्रिपिटल म्हणजे काय? अभिकेंद्री बल. आता इथे एक त्यांनी प्रयोग केला आहे. टाय अ स्टोन टू वन एंड ऑफ अ स्ट्रिंग. एका दोरीच्या एका टोकाला एक दगड बांधा. टेक अदर एंड इन युअर हँड. आणि त्या दोरीचे दुसरे टोक तुमच्या हातात धरा. अँड रोटेट द स्ट्रिंग सो दॅट स्टोन मूव्ज अलॉंग अ सर्कल. आणि त्या दोरीला अशा तऱ्हेने फिरवा की तुमच्या भोवती काय व्हायला पाहिजे? सर्कल तयार व्हायला, म्हणजे गोल गोल दिशेने ती दोरी तुम्ही फिरवा. आर यू अप्लाइंग एनी फोर्स ऑन द स्टोन? तुम्ही त्याच्यावर काही फोर्स अप्लाय करतायत का? तर आपण फोर्स अप्लाय करत आहोत, कारण की फोर्स जर अप्लाय केला नाही तर ती दोरी फिरेल का? तर नाही. इन विच डायरेक्शन इज दिस फोर्स ॲक्टिंग? कोणत्या डायरेक्शननी फोर्स ॲक्ट होत आहे? आपण त्या दोरीवर कोणत्या डायरेक्शननी फोर्स अप्लाय करतो आहे? तर केंद्राच्या दिशेने दगडावर फोर्स अप्लाय होत आहे. केंद्र म्हणजे आपण कुठे आहोत? सेंटरला, केंद्रामध्ये. म्हणजे केंद्राच्या दिशेने ऑब्जेक्टवरती बल प्रयुक्त होत आहे आणि त्या बलामुळे ऑब्जेक्ट म्हणजे तो दगड एक सर्क्युलर मोशनमध्ये फिरत आहे. कळते? हाऊ विल यू स्टॉप दिस फोर्स फ्रॉम ॲक्टिंग? जर तुम्हाला तो दगड स्टॉप करायचा आहे तर काय करणार? तुम्ही ती दोरी हातातून सोडून द्याल, म्हणजे बल प्रयुक्त करायचं सोडून देणार. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द स्टोन? आणि त्याच्यावर स्टोनचा काय इफेक्ट होणार? स्टोनवर त्याचा काय इफेक्ट होणार? तर स्टोन साईडला फेकला जाईल. ॲज लॉंग ॲज वी आर होल्डिंग द स्ट्रिंग, जोपर्यंत आपण ती दोरी धरून ठेवली आहे तोपर्यंत वी आर पुलिंग द स्टोन टुवर्ड्स अस. कळते? जसं आपण दोरा धरून फिरवत आहोत तर आपण काय करत आहोत? त्या दोऱ्याला आपल्याकडे खेचतोय आणि त्याला आपल्याकडे खेचून असं फिरवतोय, बरोबर? फोर्स अप्लाय करतोय. म्हणजे ॲज लॉंग ॲज वी आर होल्डिंग द स्ट्रिंग वी आर पुलिंग द स्टोन टुवर्ड्स अस, दॅट इज टुवर्ड्स द सेंटर. आपल्याकडे खेचतोय म्हणजे कुठे खेचतोय आपण ऑब्जेक्टला? सेंटरकडे. आपण सेंटरला उभे आहोत की नाही? म्हणजे आपण ऑब्जेक्टला कुठे खेचतोय? सेंटरकडे खेचतोय, मध्याकडे खेचतोय. अँड आर अप्लाइंग फोर्स टुवर्ड्स इट. आणि त्याला खेचण्यासाठी आपण त्या ऑब्जेक्टवर काय करतोय? फोर्स अप्लाय करत आहोत. द फोर्स स्टॉप्स ॲक्टिंग इफ वी रिलीज द स्ट्रिंग. जर आपण ती दोरी जर आपण सोडून दिली तर आपण फोर्स अप्लाय करणं थांबवलं तर काय होणार? दोरी फिरेल का? नाही.
आणि त्यावेळेस काय होणार, तो दगड जो आहे तो ज्या ठिकाणी दगड आहे त्या ठिकाणी स्पर्शिकेला छेदून पुढे फेकला जाईल. स्पर्शिका म्हणजे काय, तर जे सर्कल आहे त्याला जी लाईन इथे स्पर्श करून जाते. आता ऑब्जेक्ट इथे आहे, दगड इथे आहे, तर दगड ह्या स्पर्शिकेला ज्या पोझिशनला तो इथून तो टच करून जाईल, बरोबर. सी हियर, the force stops acting if we release the string. In this case the stone will fly off along a straight line. तो straight line नी फेकला जाईल when the string is released, because that is the direction of its velocity at that instant of time. You may recall that we have performed, आणि तुम्ही असाच एक प्रयोग मागच्या इयत्तेत 9वीमध्येही करून बघितला की त्यावेळेस आपण एक चकती घेतली होती आणि चकतीवर एक 5 रुपयाचा कॉईन घेतला होता आणि आपण जशी चकती स्पीडमध्ये फिरवली तेव्हा तो 5 रुपयाचा कॉईन चकतीवरून उडून बाहेर फेकला गेला. तो प्रयोग आणि हा प्रयोग एक सेम आहे आणि या दोन प्रयोगांवरून आपल्याला काय समजते, अ फोर्स ॲक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट, फोर्स ॲक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट मूविंग अलॉंग अ सर्कल. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर सर्कलमध्ये फिरत असेल तर त्याच्यावर एखादा फोर्स ॲक्ट करत असतो. ए फोर्स ॲक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट मूविंग अलॉंग अ सर्कल अँड इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स सेंटर ऑफ द सर्कल. आणि तो फोर्स केंद्राच्या दिशेने त्या ऑब्जेक्टवर, त्या वस्तूवर प्रयुक्त केलेला असतो. त्या फोर्सला सेंट्रिपिटल फोर्स म्हणतात. पण हा सेंट्रिपिटल फोर्स केव्हा, जेव्हा वस्तू वर्तुळाकार गतीत फिरत असते. वस्तू कोणत्या गतीत फिरत असते, फक्त वर्तुळाकार गतीमध्ये. म्हणजे जेव्हा वस्तू वर्तुळाकार गतीत फिरत असते तिच्यावर एक फोर्स अप्लाय होतो, जो फोर्स केंद्राच्या दिशेने तिच्यावर त्या वस्तूवर प्रयुक्त केलेला असतो. त्या फोर्सला सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतात. सेंट्रिपिटल म्हणजे काय, सेंटर सिकिंग. दॅट इज ऑब्जेक्ट ट्राय टू गो टुवर्ड्स सेंटर ऑफ द सर्कल बिकॉज ऑफ दिस फोर्स. म्हणजे केंद्राकडून फोर्स अप्लाय केला जातो कारण त्यामुळे तो जो ऑब्जेक्ट आहे हा केंद्राकडे काय होतो, आकर्षिला जातो, बरोबर. You know that the moon, which is the natural satellite of the earth, goes round it in a definite orbit. Direction of the motion of the moon as well as its speed constantly changes during this motion. तर आपल्याला माहिती आहे की चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे आणि तो एका सारख्या कक्षेत, डेफिनाइट ऑर्बिट म्हणजे काय, एका सेम अशा कक्षेमध्ये, सारख्या कक्षेत एक समान गतीने पृथ्वीभोवती फिरत असतो. डायरेक्शन ऑफ द मोशन, पण त्याचं डायरेक्शन चेंज होत असतं. डायरेक्शन ऑफ द मोशन, त्याच्या गतीची जे डायरेक्शन आहे हे प्रत्येक वेळेस चेंज होतं आहे, त्याच्याप्रमाणे त्याचं स्पीडसुद्धा चेंज होतं आहे. डू यू थिंक सम फोर्स इज कॉन्स्टंटली ॲक्टिंग ऑन द मून. तुम्ही कधी असा विचार केला आहे का की मून एका सरळ अशा कक्षेमध्ये एका शिस्तीमध्ये जसा फिरतो आहे पृथ्वीभोवती, तर काही त्याच्यावर फोर्स कोणता तरी अप्लाइड केलेला असतो का, प्रयुक्त केलेला असतो का, की त्याद्वारे तो एका सरळ अशा व्यवस्थित असा फिरत असतो पृथ्वीभोवती, किंवा वॉट मस्ट बी द डायरेक्शन ऑफ दिस फोर्स. जर फोर्स कोणता अप्लाइड असेल, त्याच्यावर केला असेल, तर तो फोर्स कोणत्या डायरेक्शनने अप्लाइड केला आहे, अँड हाऊ वुड इट्स मोशन हॅव बीन इफ नो सच फोर्स ॲक्टेड ऑन इट. आणि जर त्याच्यावर तो फोर्स ॲक्ट करत नसता तर मून कोणत्या डायरेक्शनने फिरला असता, तो कसा फिरला असता पृथ्वीभोवती. असे हजारो क्वेश्चन्स आपल्याला पडतात का तुम्हाला. डू द अदर प्लॅनेट्स इन द सोलर सिस्टम रिव्हॉल्व अराउंड द सन इन सिमिलर फॅशन. याच अनुषंगाने बाकीचे जे ग्रह आहेत हे सुद्धा सूर्याभोवती फिरत असतात का, त्यांच्यावर पण काही फोर्स अप्लाइड असतो का, प्रयुक्त केलेला असतो का. इज सिमिलर फोर्स ॲक्टिंग ऑन दे, व्हॉट मस्ट बी इट्स डायरेक्शन. मग त्या फोर्सचं डायरेक्शन कोणते. तर जर आपण ह्या सगळ्या कृती, हे सगळे उदाहरणं, हे सगळे क्वेश्चन्सचा जर अभ्यास केला तर आपल्याला हे क्लिअर होतं, the moon go around the earth, there must be a force which is exerted on the moon and this force must be exerted by earth. तर खरंच मून जो आहे, चंद्र जो आहे हा पृथ्वीभोवती फिरत असताना पृथ्वी जी असते ही चंद्रावरती बल प्रयुक्त करत असते. कोण फोर्स अप्लाय करत असतं, पृथ्वी. आणि त्यामुळे पृथ्वीभोवती चंद्र
हा एका कक्षेत फिरत असतो. द मून go around the earth, there must be a force which is exerted on the moon, and this force must be exerted by the earth which attract the moon toward itself. आणि त्याचप्रमाणे सूर्य म्हणजे जसं आपण इथे बघितलं सेंटरला समजा इथे पृथ्वी असते आणि तिच्याभोवती इथे हा जो दगड आहे तसा काय फिरत असतो, मून फिरत असतो. तर ज्यावेळेस आपण बल प्रयुक्त करत असतो तेव्हा हा दगड फिरतोय की नाही, त्याचप्रमाणे पृथ्वीसुद्धा चंद्रावर प्रयुक्त करत असते आणि त्याला आपल्या बाजूने काय करत असते, खेचत असते, अट्रॅक्ट करत असते. आणि त्यामुळे चंद्र जो असतो तो एक कक्षेमध्ये पृथ्वीभोवती फिरत असतो. त्याचप्रमाणे जो बाकीचे सुद्धा ग्रह आहेत हे सूर्याभोवती फिरत असतात एका कक्षेत. कळालं आपल्याला? कळालं सर्वांना? पुढे केपलर लॉज. आता केपलरचे लॉज जो आपण पहिला टॉपिक बघितला होता की केपलरने 3 नियम मांडले गतीविषय ग्रहांच्या गतीविषयीचे, ते आपण आता बघणार आहोत. प्लॅनेटरी मोशन हॅड बीन ऑब्झर्व बाय ॲस्ट्रॉनॉमर्स इज एशियन टाइम्स. प्राचीन काळापासून मानवाला खूप उत्सुकता आहे प्लॅनेट्सबद्दल, चंद्र तारे यांचा अभ्यास तो करत आहे. बिफोर गॅलिलिओ ऑल ऑब्झर्वेशन्स ऑफ द प्लॅनेट्स पोर्शन्स वेअर मेड विथ नेकेड आईज. म्हणजे गॅलिलिओच्या अगोदर जे बाकीचे जे ॲस्ट्रॉनॉमर्स होते हे सगळे ऑब्झर्वेशन अभ्यास कसे करत होते, फक्त डोळ्याने करत होते. तेव्हा टेलिस्कोप वगैरे नव्हते. बाय द 16th century लॉट ऑफ डेटा वेअर अवेलेबल अबाउट प्लॅनेटरी पोझिशन्स अँड मोशन. 16th centuryपर्यंत प्लॅनेटरी पोझिशन म्हणजे ग्रहांबद्दल, ग्रहांच्या स्थितीबद्दल, गतीबद्दल भरपूर सारी माहिती जमा झाली होती. आणि जॉन्स केपलर याने ती सगळी माहिती अभ्यासली, त्याच्यावर अभ्यास केला आणि ही नोटीस दॅट द मोशन ऑफ द प्लॅनेट फॉलो सर्टन लॉज. आणि त्यांनी असं नोटीस केलं की ग्रहांची जी गती आहे, ग्रह जे एका कक्षेत फिरतायत तर ते जे त्या गतीला काही विशिष्ट नियम आहेत. जे ग्रह सूर्याभोवती फिरतायत त्या ग्रहांना काहीतरी विशिष्ट, त्या गतीला काहीतरी विशिष्ट नियम असतात. ही स्टेटेड दॅट 3 लॉज. त्याने ते 3 नियम सांगितले, त्याच्यावरून आपण ग्रहांची गती डिस्क्राईब करू शकतो. दीज आर नोन ॲज केपलर्स लॉज विच आर गिवन बिलो. तर आपण आता याच्यात पुढे केपलरचे 3 लॉ बघणार आहोत. त्याच्या पहिले आपण बघूया एलिप्स म्हणजे काय. एलिप्सला मराठी शब्द आहे लंबवर्तुळ. म्हणजे आपलं साधं वर्तुळ असतं जे गोल आहे, पण लंबवर्तुळ म्हणजे असं लांब असतं. इथे तुम्हाला चित्रात दाखवलं आहे. तर ॲन एलिप्स इज द कर्व ऑप्टेन वेन अ कोन इज कट बाय ॲन इन्क्लाइंड प्लेन. म्हणजे एखादा शंकू आकाराची एखादी वस्तू, जर तुम्ही एखाद्या शंकूला एका प्रतलाने तिरके छेदले असता, तर हे तुमच्या डोक्यात येण्यापेक्षा जर आपण एखादं कॅरेट घेतलं, कॅरेट म्हणजे गाजर, आणि गाजर असं ठेवून त्याला असं तिरकस कापलं, चाकूने तिरकस कापलं. जर तुम्ही असं सरळ रेषेने कापलं तर असे गोल गोल त्याचे तुकडे येतील, बरोबर. पण जर असं तिरक्या रेषेने जर कापलं तर तो जो शेप येईल दॅट इज कॉल्ड एलिप्स, लंबवर्तुळ. ठीक आहे. आता ह्या लंबवर्तुळाला 2 नाभिबिंदू असतात, इथे दाखवलेत F1 आणि F2. आणि त्यांनी काय सांगितलं आहे की प्रतलावरील म्हणजे लंबवर्तुळावरील कोणत्याही पॉईंटचं जे डिस्टन्सची बेरीज आहे नाभिबिंदूपासूनची, ही सर्व बिंदूंची सारखीच असते. म्हणजे कसं की हे 3 पॉईंट्स तुम्हाला लंबवर्तुळावर दिलेत, A, B आणि C. ठीक आहे. तर ह्या पॉईंट्सचं जे डिस्टन्स आहे नाभिबिंदूपासूनचं, सपोज एचं काय आहे, AF1 आणि AF2 यांची बेरीज AF1 प्लस AF2 इक्वल टू BF1 प्लस BF2 इक्वल टू CF1 CF2. Sum of the distances to the two focal points from every point on the curve is constant. स्थिर असते, समान असते. कळालं? त्याच्यानंतर आता पहिले बघूया केपलर्स फर्स्ट लॉ.
केपलरनी काय सांगितले त्याच्या फर्स्ट लॉमध्ये की प्लॅनेट्सचं जे ऑर्बिट असतं हे लंबवर्तुळाकार असतं. काय असतं? लंबवर्तुळाकार. ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज ॲन इलिप्स. त्यांची जी कक्षा असते, ग्रहांची कक्षा, ही लंबवर्तुळाकार असते. आणि जो सूर्य असतो तो एका नाभिबिंदूवर असतो. जिथे लंबवर्तुळाला किती नाभिबिंदू सांगितले आहेत? 2, F1 F2. त्याच तर जो सन असतो तो एका नाभिबिंदूवर असतो. तर दिस इज द फर्स्ट, म्हणजे केपलरने ऑब्झर्व केला आणि त्याने हा सिद्धांत, त्याचा नियम मांडला की ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज ॲन एलिप्स. ग्रहांची कक्षा ही लंबवर्तुळ असते आणि विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. एका नाभिबिंदूवर सूर्य त्या स्थितीत असतो. ठीक आहे. इथे सांगितलं आहे की इलिप्टिकल ऑर्बिट of a planet revolving around the sun and the position of the sun is indicated by S. Now we will see Kepler's second law. Kepler's second law बघूया. The line joining the planet and the sun sweeps equal area in equal interval of time. म्हणजे ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा, समजा इथे हा ग्रह आहे, या ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. म्हणजे जर ए पासून बी पर्यंत ह्या रेषेला जायला जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ सी पासून डी पर्यंत जायला जर लागत असेल तर दोघांनी क्षेत्रफळ जे कव्हर केलेलं आहे हे कसं असतं? समान. म्हणजे इथे बघा, ए बी आणि सी डी, ए बी अँड सी डी आर डिस्टन्सेस कवर बाय द प्लॅनेट इन इक्वल टाईम. प्लॅनेटने ते डिस्टन्स कवर केलेलं आहे सेम टाईममध्ये. जर त्याला इथे 1 तास लागला असेल ए पासून बी पर्यंत जायला, तर इथे सुद्धा त्याला, एक फॉर एक्झाम्पल ए पासून बी पर्यंत जायला जर त्याला 1 तास लागत असेल तर सी पासून डी पर्यंत पण जायला त्याला जर 1च तास लागत असेल, तर पोझिशन ऑफ द प्लॅनेट स्टार्टिंग फ्रॉम ए अँड सी आर शोन बाय बी अँड डी रिस्पेक्टिवली. पण जर त्याला सेम कालावधी जर लागत असेल तर त्याने व्यापलेला जो एरिया आहे हा सुद्धा कसा असतो? सेम असतो. सी द स्ट्रेट लाईन ए एस अँड सी एस स्वीप इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. दॅट इज एरिया ए एस बी. म्हणजे हा एरिया आणि हा एरिया सेमच असतो, आर इक्वल. Understand Kepler's second law of motion. And now Kepler's third law. The square of its period of revolution around the sun. म्हणजे ग्रहाला सूर्याभोवती एक राऊंड मारण्यासाठी जो टाइम लागतो तर त्याचा स्क्वेअर. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन, that time is directly proportional to क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट. मीन डिस्टन्स म्हणजे सरासरी अंतर. कोणाचं? ग्रहाचं सूर्यापासूनचं सरासरी अंतर. जर ग्रहाचं सूर्यापासूनचं सरासरी अंतर आपण जर आर मानलं तर केपलरचा थर्ड लॉ काय सांगतो की टी स्क्वेअर. टी म्हणजे काय आहे? टाईम, पिरियड. एक राऊंड मारण्यासाठी जो पिरियड लागतो त्याचा स्क्वेअर हा डायरेक्टली प्रपोर्शनल असतो त्यांच्या सरासरी अंतराच्या क्यूब, घन, याला डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. मग याच्यावरून आपल्याला इक्वेशन काय मिळतं? टी स्क्वेअर डिवायडेड बाय आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट, दॅट इज के. इथे टी काय आहे? पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, अँड आर इज द एव्हरेज डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द sun. Understand all of you this one? This is the first law of Kepler's first law. This is the second law and this is the third law of Kepler's. Understand all of you? Now Kepler obtained this law simply from study of position of the planets obtained by regular observations करून केपलरने हे नियमितपणे निरीक्षण करून मापन केलेल्या ग्रहांच्या स्थानांवरून शोधून काढले. पण ग्रह या नियमांचे पालन का करतात याबद्दल त्याला एक्सप्लेनेशन त्याच्याकडे नव्हतं. ही हॅड नो एक्सप्लेनेशन ॲज टू वाय प्लॅनेट्स ओबे these laws. We will see below how these laws help Newton
इन द फॉर्म्युलेशन ऑफ हिज थिअरी ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर आपण पुढे बघणार आहोत की न्यूटनला त्याचा जो नियम बनवण्यामध्ये, ग्रॅव्हिटेशनलचा जो सिद्धांत मांडताना या केपलरच्या नियमांचा कसा उपयोग झाला ते आपण आता पुढे शिकणार आहोत. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. त्या अगोदर आपण ह्या सायंटिस्टची माहिती घेऊया. जॉन्सन केपलर हा एक जर्मन ॲस्ट्रॉनॉमर होता आणि मॅथमॅटिशियन म्हणजे खगोलशास्त्रज्ञही होता आणि गणितज्ञ होता. ही स्टार्टेड वर्किंग ॲज अ हेल्पर. एक हेल्पर म्हणून तो एका फेमस ॲस्ट्रॉनॉमरकडे कामाला होता. त्याचं नाव होतं टायको ब्राहे म्हणून, प्रागमध्ये. आफ्टर सडन डेथ ऑफ ब्राहे, म्हणजे ज्याच्याकडे तो कामाला होता त्याची सडन डेथ झाली आणि मग तिथे कॅपलरला अपॉइंट केलं गेलं त्याचा उत्तराधिकारी म्हणून, ॲज अ रॉयल मॅथमॅटिशियन इन हिज प्लेस. त्यानंतर कॅपलरने काय केलं, कॅपलर यूज द ऑब्झर्वेशन ऑफ द प्लॅनेटरी पोझिशन मेड बाय ब्राहे टू डिस्कवर लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. तर त्यांनी तो अभ्यास केला जो त्याचा जो सहकारी होता ब्राहे म्हणून. त्याच्या डेथनंतर त्यांनी त्याच्यावर आणखीन अभ्यास केला आणि त्यांनी त्याचे हे 3 नियम मांडले, ग्रहांच्या कक्षेविषयीचे 3 नियम मांडले. त्यानंतर त्याने भरपूर असे बुक्स पण लिहिले. ही रोट सेव्हरल बुक्स. हिज वर्क वॉज लेटर यूज्ड बाय न्यूटन इन पोस्ट्युलेटिंग हिज लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आणि न्यूटनला त्याच्या त्या नियमांचा त्याच्या पुढच्या अभ्यासामध्ये भरपूर सारा उपयोग झाला. आता आपण इथे बघूया न्यूटन्सचा युनिव्हर्सल लॉ काय आहे. युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन कोणता आहे. ऑल द अबोव कन्सिडरेशन इन्क्लुडिंग केपलर लॉ लीड न्यूटन टू फॉर्म्युलेट हिज थिअरी ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटी. म्हणजे अगोदरचे सगळा अभ्यास परत केपलरचा लॉ या सगळ्यांचा यूज करून न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. अकॉर्डिंग टू दिस थिअरी, या सिद्धांतानुसार एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स, म्हणजे विश्वातील प्रत्येक ऑब्जेक्ट अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट, कुठे आकर्षला जातो, विश्वातील बाकीच्या इतर ऑब्जेक्टकडे आकर्षिला जातो, पण तिथे विथ अ डेफिनाइट फोर्स, एका फोर्सच्या हेल्पने. कळतंय. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स, विश्वातील प्रत्येक वस्तू इतर वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते. विश्वातील प्रत्येक वस्तू दुसऱ्या प्रत्येक वस्तूला आपल्याकडे एका बलाने, एक विशिष्ट बलाने आकर्षित करत असते. हा आहे न्यूटन्सचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आणि ते जे फोर्स आहे एकमेकांना आकर्षित करण्याचं जे फोर्स असतं हे डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ द 2 ऑब्जेक्ट. म्हणजे जे 2 ऑब्जेक्ट एकमेकांकडे अट्रॅक्ट होत आहेत त्यांच्या मासेसचे जे प्रोडक्ट आहे, मासेस म्हणजे वस्तुमानाच्या गुणाकाराला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल कोणाला आहे, स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. त्या 2 वस्तूंमधलं जे अंतर आहे त्याच्या वर्ग, त्या डिस्टन्सचा वर्ग, त्याला तो फोर्स इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की अकॉर्डिंग टू दिस थिअरी, त्याच्या सिद्धांतानुसार प्रत्येक वस्तू ही दुसऱ्या वस्तूकडे एका विशिष्ट बलाने आकर्षित होत असते. अँड दिस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ द 2 ऑब्जेक्ट्स अँड इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. आता आपण हे एक सिद्ध करून त्यांनी हा फॉर्म्युला दिला आहे. कोणता, तर ह्या 2 वस्तू आहेत. एकाचं वस्तुमान m1 आहे तर दुसऱ्याचं वस्तुमान आहे m2. ठीक आहे. फिगर 1.5 shows 2 objects with masses m1 and m2 kept at a distance d from each other. ह्या दोघं एकमेकांपासून किती अंतरावर आहे, d एवढ्या अंतरावर आहे. त्यांच्या दोघांमधला डिस्टन्स आहे d. Mathematically, the gravitational force of attractions between these 2 bodies can be written as. तर जे आपण स्टेटमेंट वरती बघितलं ते मॅथमॅटिकली आपण कसं लिहिणार की फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मासेस, प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ द 2 ऑब्जेक्ट.
so m1 into m2, and is inversely proportional to the distance, square of the distance between them, so d square. Okay, f is directly proportional to m1 m2 is inversely proportional to d square, so f is equal to g m1 upon m2 upon d square. This is the second equation. Now here g is the constant of proportionality, जिथे आपण मागे k यूज करतो तर इथे g लावलं त्यांनी, बिकॉज इट इज ऑल्सो कॉल्ड युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. हा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, सो g ने त्याला डिनोट केलेलं आहे. अबव लॉ मीन्स दॅट इफ मास ऑफ वन ऑब्जेक्ट इज डबल, जर आपण एखाद्या वस्तूचं वस्तुमान जर डबल केलं तर फोर्सवर काय परिणाम होतो, तर फोर्स जो आहे हा सुद्धा डबल होतो. If mass of one object is double, the force between the two object also double, and if distance is double, पण जर आपण distance double केलं तर बल किती होईल, हे बल डिक्रीज होणार आणि बाय फॅक्टर ऑफ 4 म्हणजे 1/4, म्हणजे जेवढं बल आहे त्याचा फक्त पाव भाग बल होईल. केव्हा, जेव्हा आपण डिस्टन्स, दोघातलं डिस्टन्स जर डबल केलं तर फोर्स हा कमी होईल. ओके, त्याच्यानंतर इफ टू बॉडीज आर स्पॅरिकल, द डायरेक्शन ऑफ द फोर्स इज ऑलवेज अलॉंग द लाईन जॉईनिंग द सेंटर ऑफ द टू बॉडी अँड डिस्टन्स बिटवीन द सेंटर इज टेकन टू बी डी. जर दोन बॉडीज, दोन जे आपण वस्तू घेतल्या आहेत त्या जर गोलाकृती असतील तर त्यामधील बल हे त्यांच्या केंद्रांना म्हणजे सेंटरला जोडणाऱ्या सरळ रेषेत असते. कळालं, जे बल एकमेकांचं जे बल असतं ते कशात असतं, त्यांच्या सेंटरला जोडणाऱ्या लाईनीमध्ये असतं. पण आणि त्या केंद्रांना जोडणाऱ्या त्या रेषाखंडाची लांबी आपण अंतर म्हणून धरतो डी. पण जर ते वस्तू स्पॅरिकल नसतील, इरेग्युलर शेपमध्ये असतील, देन द डायरेक्शन ऑफ द फोर्स इज अलॉंग द लाईन जॉईनिंग देअर सेंटर ऑफ मास. त्यावेळेस त्यांचा सेंटर कोणता धरतात, सेंटर ऑफ मास, म्हणजे त्याच्या वस्तुमान केंद्रांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या दिशेत त्यांचं बल असतं आणि त्या रेषाखंडाची लांबी घेतली जाते. जर केंद्रक नसेल तर वस्तुमान केंद्रांना दोन्ही वस्तूंच्या वस्तुमान केंद्रांना एक रेषाखंड जोडला जातो आणि बल जे असतं त्या लाईनीच्या दिशेत असतं. पुढे इथे जी ची व्हॅल्यू काढली आहे आणि जीचं डेफिनेशन दिलं आहे की व्हॉट इज जी. तर जी इज इक्वल टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू मासेस. त्या प्रत्येकाचं मास किती आहे, 1 किलोग्रॅम, केप्ट 1 मीटर अपार्ट. प्रत्येक वस्तुमान दोन्ही ऑब्जेक्टचं एकाचं वस्तुमान इकडे 1 किलोग्रॅम आहे, इकडे 1 किलोग्रॅम आहे आणि दोघं एकमेकांपासून किती डिस्टन्सवर आहे, 1 मीटर एकमेकांपासून लांब आहे. तेव्हा जो फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आपल्याला लागतो त्याला आपण काय म्हणतात, जी. तर जी म्हणजे गुरुत्वीय बल. दोन वस्तूंमधलं अंतर जेव्हा 1 मीटर असतं त्यावेळेस त्यांच्यावर जेवढं गुरुत्वीय बल कार्यरत असतं ती म्हणजे जी. आणि त्या जीची व्हॅल्यू काढली आहे हेनरी कॅव्हेंडिश यांनी. ती व्हॅल्यू आहे 6.673 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. इथे पर किलोग्रॅम स्क्वेअर न लिहिता डायरेक्ट किलोग्रॅम लिहिलं आहे म्हणून इथे (-2) केलं आहे. म्हणजे इथे अपॉन पाहिजे होतं, किलोग्रॅम जो आहे तो डिवायडेड बाय किलोग्रॅम असं लिहायला पाहिजे होतं, तर त्यांनी डायरेक्ट वरती घेतलं आहे किलोग्रॅमला म्हणून हा +2चा खाली +2 होता पण तो वर आल्यामुळे -2 झाला आहे. ठीक. तर आपण आतापर्यंत लेसनमध्ये काय काय बघितलं. व्हॉट इज ग्रॅव्हिटेशन, द फर्स्ट पॉईंट इज ग्रॅव्हिटेशन. त्याच्यानंतर आपण बघितलं, आपण इंट्रोडक्शन केलं सायंटिस्ट सर आयझॅकबद्दल. त्यानंतर सर्क्युलर मोशन, सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय ते बघितलं, कॅप्लर्सचे 3 लॉ बघितले. ओके, आणि आता लास्टला आपण बघितला न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. त्याच्यावरून आपण ही डेफिनेशन काढली, F इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन डी स्क्वेअर. हां, आणि आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत वाय डीड, हे आपण एक प्रूव्ह करणार आहोत
की इन्व्हर्सली प्रपोर्शनल का असतं, म्हणून फोर्स जो असतो तो डिस्टन्सला इन्व्हर्सली प्रपोर्शनल का असं न्यूटननी का म्हटलं आहे. आणि न्यूटननी नाही, हां, ही वॉज हेल्प बाय केपलर्स थर्ड लॉ इन दिस अँड शोन बिलो. त्याने ते प्रूव्ह केलं आहे. आणि नंतर आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स याबद्दल माहिती घेऊया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तुम्हाला लेसन समजला असणार असं मला वाटते. ओके, थँक्यू स्टुडंट्स अँड बाय.